सुंदर. आम्ही तुकाराम मंदिरात होतो घेऊन जायचे त्यांच्याकडे. वरती बसवायचे. फराळाचं आपलं फळाचं ताटली ठेवायचे. फार मारायचे सोमशेटला लोक. एक वसंत महाजन म्हणून त्यांचा श्रीकरी होता. मग तो वसंत महाजन आपल्या काहीतरी पाहिजे फिरून काय मिळणार आहे महाराजांच्या सोबत. मग आपल्या संस्थेला 4 वर्ष गेले. एकदा काय झालं, ताप आला बघा भयंकर. मला थंडी वाजली. तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये तुकडोजी महाराज उतरायचे. मी उठल्यानंतर बहादुरी शाल म्हटलं, बाई शाल कोणाची आहे, आपल्या तर काही नाही. ते वसंत महाराज म्हणजे तुकडोजी महाराज त्यांनी पाठवलं तुम्हाला? नाही, त्याची शाल घेऊन आला. बरं, त्यांची शाल घेऊन आला. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज एक देवाचं दांडगाव होता. आमच्या गावाला जो गाडगे महाराजाचं कीर्तन 56 गावच्या दिन झाला. आणि स्वयंपाकाचं नाही करायचा, अलाउन्स करायचा. गावातल्या लोकांनी भाकरी घेऊन यायच्या आणि फक्त कालवण तेवढं करायचं मोठ्या टेकामध्ये. आणि ते पंगत बसवायचे. भोजन त्याच्यामुळे आंबेडकरावरती वजन होतं. बाबा म्हणे कोणता धर्म स्वीकारायचा, हिंदू धर्म आम्हाला मानत नाही. मग गाडगे महाराज साहेब कोणता तो धर्म स्वीकारता, तो इस्लाम धर्म स्वीकार. कोणता? इस्लाम धर्म स्वीकारता. एक विभूती होती. इथून अन्न क्षेत्राचं पहिलं कार्य त्यांनी घातलं. धर्मशाळा आहे जिथे हॉस्पिटल तिथे त्यांची धर्मशाळा. ठरलेले नियम. जेवण माणसी 2 रुपये घ्यायचं, जास्त घ्यायचं. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी. बरोबर. आपण गाडगे महाराज धर्मशाळेत जायचो. नाही, महाराष्ट्रातली भूमी प्रसिद्ध आहे. देशमे तुकाराम देशमुख, तेरा भिन्न प्रकार तो एक है सुंदर. सागर से उठा बादल बनकर, बादल से उठा सब नदियाँ जहर सब तो ही आहे. दोन्ही त्याच्यावरती कमांड होते. रामचंद्र बाबा कोणाचे स्तुती करत नव्हते. तुकडोजी वक्तृत्व दांडगा होता. वक्तृत्व दांडगा. तुकडोजी स्तुती करायची. 2 माणसाचं नाव घ्यायचे. कारण मला म्हणे काय मारुती गाडगे महाराज कुठले, म्हटलं बा अमरावतीचे. तुकडोजी महाराज कुठले, म्हटलं अमरावतीचे. गुलाबराव महाराज कुठले, म्हटलं अमरावतीचा. आणि हा रामचंद्र कुठला, म्हटलं अमरावतीचा. ते आमच्या गावाला कीर्तन असायचं सप्ताह यांचं. वाघाचं कीर्तन लोक वाहनं घेऊन यायचे. तेव्हा गाड्या नव्हत्या, बैलात बैल जोड्या. आवाज व्यवस्था पहाडी होता एकदम. या सनातनी लोकाला टक्कर फक्त रामचंद्र दिली. कुठं गाडी येत, कुठं देव येत असतं का म्हणे वाक्य. इथे काम दारू करतात फक्त पूजनीय एक मामाच मानलं. हा कोकणी कोहिनूर काय तुकडोजी दुमणा महाराजाला खंदारकराला नाही कोण. थोडा तरी विषय आणायचे.
बाबा म्हणे तुम्ही फार चांगलं केलं, तुमच्यामुळे लोकांनी आम्हाला विचारलं असं म्हणे की तुमचा गुरुस्थ दर्शनाला जात नाही, आम्हाला काय सांगता तुम्ही? रामचंद्र बा तुमचा गुरु म्हणजे दांडेकर बा, तोच तर दर्शनाला जात नाही, आम्हाला काय सांगता दर्शनाला जात. बाबा पहिलेपासून गेले का दृष्टीपुरुष फार या लोकांची तोंड द्यावं लागलं. त्यांनी सगळ्यांनी हे केलं असेल ना. शेवटी काय झालं, सगळेच गेले. काही दर्शन करताना कुठं कंधारकरांनी दर्शन केलं नाही, एकनाथ महाराजांनी कुठे गेलं नाही, शेवटपर्यंत. नारोडकर शास्त्री, गोपाळ शास्त्री. आणि एक होतं इतरांचा निषेध नाही केला जाणारा. आम्हाही एक विभूती होती बा. सगळ्या बाबतीत त्यांचा उच्च युनिव्हर्सिटी स्थापन केली, सगळ्या कॉलेजचे मोठे मोठे लोक एकत्रित झाले, एकमेकाची एक पडत नव्हतं, एकमेकाची पडत नव्हतं. पुणे विद्यापीठ स्थापना केली. फर्ग्युसन कॉलेजचे येसू कॉलेजचे एकमेकाची तेढे हे सगळे एकत्रित झाले. पुस्तकालय त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य आपले हे होते, त्याच कॉलेजचे विद्यार्थी होते, महाजनी म्हणून होते. त्यांच्या हातामध्ये मामा शिकले आणि शेवटी मामा त्या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर शिक्षक झाले का? दादा ना फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले ना बाबा. आमच्या कॉलेजचा विद्यार्थी एवढा पुढे जाईल, तिथल्या प्राचार्याने गौरव केला होता बाबा. कारण कोणत्याही शाळेतला पोरगा पुढे गेला म्हणजे त्याच स्कूलला अभिमान होता. आता आपल्या याच्यामध्ये पुढे गेलं तर आपल्याला काय होतं, नाव लौकिक मिळत होतं. संस्थेत राहिले नाही मग जास्त, संस्थेत जास्त राहत नव्हते का मामा? नाही, राहायला नव्हते, मी शेवट राहिले होते. मधून मधून यायचे का? दशमी एकादशी दशमीला आले, एकादशीला थांबायचे, एकादशीला झाले तर द्वादशीला थांबायचे. मी ज्या खोलीत राहत होता तिथे त्यांचं जेवणाचं असायचं. ते जोशीबाई आणि आमच्यासमोर तिथे एक बाई होती, ती स्वयंपाक करून द्यायची. एकदा ती बाई काहीतरी आजारी का काहीतरी होती, मग मामांचा स्वयंपाक कोण करणार? मामा म्हणलं मला करता येतो म्हणजे स्टॉप भेटून द्या. खरंच केला भात बेसन. ब्राह्मण लोकांना काही कला माहिती, मराठी लोकांना माहिती. त्यांच्यात माणसे सुंदर स्वयंपाक आहे. जुन्या महाराजांचा नाही का भानुआ कला याच्यात फार हुशार होता बघा. आपला भानु चैतन्याचा वडील नाही बाप भानु महाराज हे पाकशास्त्रात थोडा हुशार होता. लिहून येते पेपरामध्ये हे अमका पदार्थ कसा करायचा, अमका पदार्थ तो करायचा. आम्हाला काय माहिती तो गंभीर सांगायचा म्हणून. नाही म्हणून नाही, आपल्याकडे मराठा किती जरी सदन असला जीवन कसं जीवावं नाही मला गरीब काळाचे ना. पण बरोबर शेवटच्या भातून ताक खा.
नसते सांग येऊन जाऊनच होते. परीक्षेला वगैरे यायचे कधी वाटतं? कीर्तनाच्या परीक्षा वगैरे पाठ वगैरे नाही घेतले मामांनी कधी? पाठ नाही घेतले. जनरली असं भारतात महाराष्ट्रातून लोक येतात, दर्शन करून जातात, पण 4 शब्द कुठं ऐकायला मिळतात. म्हणून मामाला विनंती केली आपल्याकडे काय त्यांचे येतात त्यावेळेचे मोठे लोक. मग मामाने ते मान्य केलं. संस्कृतलं प्रवचन 4 ते 5 कुठे केलं. आणि पहिलं सुरुवातीत तिथं 8-10 दिवस त्यांनीच केले. मग भाऊसाहेब वगैरे ते तुम्ही केले का? आम्ही केले ना. आता मोठी माणसं नसली म्हणजे त्याच्या गैरहजेरीमध्ये आपण करायचं. मारुती बाबा गुरव त्यांनी बरेच वर्ष केले. त्यांनी सुरुवात केली. नाही संस्थेमध्ये प्रवचन असायचे शांताराम गुरु. बरोबर. विद्यार्थी बसायचे असे 4 ते 5. प्रवचन झालं की मग प्रदक्षिणार्थ शांताराम गुरुजीचा ज्ञानेश्वरी सांगण्यामध्ये हातखंडा होता. व्यवस्थित मधले शुद्ध बोलायचे. प्रसंग आला तर लोक म्हणायचे दोंडा महाराजापेक्षा सराचा शांताराम. त्यांचं तुम्ही बघा ते मावळवीच विश्वास आपल्या पुस्तकाचे मध्ये स्वतः संस्थेला निष्काम सेवा करणारी मंडळी मिळाली. निष्काम सेवा करणारी मंडळी. त्याच्यामुळे पैशाचा वादच मोठा. नाही तर कुठे धनाकरता भांडणं असतं. त्या परंपरेला यानेच आपण हे होतं. आपल्या इथं शिक्षक म्हणा बाहेर गेला तर त्याला काही ना काही कीर्तन केलं 2000 तरी मिळते. आणि इथं म्हणजे इथल्या त्या याच्या करतात बाकीचं तर काय करतो त्या करतो. मग ही प्रेरणा कोणाची? ही प्रेरणा कोणाची? निष्काम सेवा करतात. चांगली म्हणतात मोठे व्हाय सुद्धा नसतं व्हाय सुद्धा संस्थेचे प्रेमी लोक सगळे कदम मावली वगैरे सगळे मोठी भावाची दूरदृष्टी. आपल्या विष्णुनाथ पाटील आहे ना जोग महाराजाच्या वेळेचे त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आहे. पुढे कोण आहे? मग थकता काढाला पाटलाला. मग कोणाला असं संस्थेत फक्त विश्वस्त होते. शिकवलं बिकवलं कधी काही नाही. पण तरी शेवटपर्यंत त्याला हे दिलं. कोणी मोठे भाव आहे. आम्ही विचारलं बा हे जोग महाराजांच्या हातात लावला. मग त्याला आश्रय देणं आपल्याला आहे. म्हणून त्याला संस्थेमध्ये घेतलं. दूरदृष्टी चांगली. अर्जुन भाव वगैरे जे कोणी कोणत्या कामात काम करायचे ना बा म्हणले त्याला आपल्या संस्थेची आत्मीयता आहे ना मग त्याला काय करायचं सहकार्य करा. मोठी भावना ही दृष्टी होती. आता आपल्या संस्थेत निर्मळ महाराजांनी सेवा केली. थकत्या काळात कोण विचारले. पण तसं नाही. RSS मध्ये ही फार दूरदृष्टी आहे. RSS मध्ये वाहून घेतलेले माणसं आहे ना त्यांना सांभाळतात. सांभाळतात. तशी पद्धत पाहिजे.
नाही आवश्यक आहे. ज्याला कोणीच नाही कल्पना करा. हो आणि जन्मभर सेवा कोणाची केली हो. त्याला आश्रय देतात. जेवढी मदत करता येईल तेवढी करायची. त्याचा बाह्य याच्यावरती परिणाम होतो. हो. नाही नाही तर कोणी समर्पित व्हायला तयार होईल ना. नाही तर लोक म्हणतात आम्हाला यांचं असं झालं, आम्हाला काय करतील, चला पाहिजे असं होतं ना. असं लोक घरं का बांधतात म्हणून. नाही तर मग आज सुद्धा या विद्यार्थ्यामध्ये बरं का कमी भाव नाही, त्यांना त्याची जाणीव पाहिजे. हो. काय तुमचा काही घेणं देणं आहे का? नाही काय. तरी तुम्हाला रात्री जेवण देते, हो नाश्ता देते, काही घेणं देणं आहे का तुमचं? मग त्या विद्यार्थ्यांना पुढे जरी गेला, महंत जरी गेला, पण संस्थेचे उपकार मानले. संस्थेने आपल्याला जेवायला घातलं, हो. नाश्ता दिला, शिक्षण दिलं, विसरून जातो. मग काही विद्यार्थ्याला जाणीव आहे, नाही तर संस्थेला घालवतो, विसरतो. कोण कोणाला घालतो जेवायला, नाश्ता देतो. ही पोरामध्ये जाणीव निर्माण झाली. आपल्या संस्थेचं काय ऋण आहे, प्रेरणा पाहिजे म्हटलं. तरी कीर्ती व्हायला लागली, काय व्हायला लागलं, विसरून झालं. एक संस्थेचा सिक्का आहे. नरेंद्र मोदी आले होते ना नाशिकला. बरेच फडकरी मटकरी नागजे सगळे आले. मग पहिला बोलण्याचा मान संस्थेला दिला. फडकरी मटकरींना सुद्धा माहिती आहे संस्थेचं कार्य, ही जाणीव आहे त्यांना. गजानन महाराज पंढरपूरचा 100च्या जवळजवळ पोर आहे. दोन्ही वेळेला जेवण देतात. त्यांना माहिती आहे ही दोन जोगांची संस्था आहे. माझ्यामुळे देतात असं नाही, जाणीव आहे. दोन्ही चांगलं भोजन देतात, कपडे देतात मला. किती वर्षापासून भारत झाला. तिथं म्हणे नाश्ताही आम्ही देतो. तुम्ही जर नाश्ता दिला तर संस्था देणगी कोणाकरता मागायचं. निळकंठ पाटीलमध्ये आम्ही ते याच्याकडून 1.5 कोटी लोकांना अन्नदान केलं म्हणे वर्षात. गजानन महाराज दशमी, एकादशी, द्वादशी इतर ठिकाणी अन्नक्षेत्र चालू आहे. अन्नदानाने जे अदृष्ट निर्माण होतं पुण्य, त्याच्यावर एक संस्थान चालतं. अन्नदानाचं महत्व आहे खूप. आणि अन्नदान हे दानामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. त्याला एकदम विश्रांती मिळते ना अन्न पोटात गेल्याबरोबर. अन्न पोटात गेल्याबरोबर बंकर स्वामी तुम्ही बघितले का? नाही ना. बंकट स्वामी महाराज पाहिले का तुम्ही? नाही, मामा पाहिले. लक्ष्मणराव मामा वयाने लहान होते का माझ्या? मी संस्थेत आलो त्याच्या अगोदर 2-4 महिने काय आपल्या आषाढी जवळ. कोण? लक्ष्मण महाराज. कृष्ण दांडगा व्यक्तिमत्व होता. कृष्णदेव बाबा मुंदे त्यांनी पाहिलं, त्यांनी सेवा केली. सेवा केली. ते मला सांगायचे, माझ्याकडे राहायचे ना. सेवा केली. असं जाड शरीर होतं बलदा. आपले आजारी पडले ना मोठे बा सेक्रेटरी
ते 2-3 पोरं सेवे करतात ते बुवांची काय करायची, शेवा 2-3 पोरं लावून द्यायचे. आणि ऐकून बुवा आजारी होती लक्ष्मण महाराज. मग मामांची बहीण जिजी हो तिने सांगितलं, म्हणलं सोनोबान बुवा आजार आहे, लांबचे कार्यक्रम घेऊ घेऊ. नका. खवळली होती म्हणे. हा. एक तुकाराम भाऊ गोष्ट सांगायची. नाशिकला मोठा सप्ताह होता, म्हणजे तिथे इथे काही लक्ष्मण महाराजांचं कीर्तन होता. 2-2, 3-3 कीर्तन संस्थेतर्फे होता. मग ते लोक म्हणतात म्हणे बा लक्ष्मण भावाचं कीर्तन नको, दांडे करा ना काय करा, ठेवा कीर्तन सांगा. मला सांगितलं, लोक म्हणतात तुमचंच कीर्तन. मामाने सांगितलं ऐकायचं असेल तर ऐका, आणि जायचं असेल तर जा, पण कीर्तनात बदल होणार नाही. पुढे भोरला काहीतरी मारुतीबाजी प्रवचनं झाले. पुढे मामा म्हणजे काहीतरी खटाळ लोक असतातच की, म्हणलं बा ते म्हणले बा तुम्हाला मारुती बाबाचं कीर्तन आपलं प्रवचन ऐकायचं नसेल, म्हणलं आम्ही मुळेच प्रवचन करता, त्यांना क्षमा मागा. म्हणजे मारुतीबाबांच्या प्रवचनाला गेले नाही लोक. नाही मारुती बाबाचं ठेवण्याच्या ऐवजी कोणाचं ठेवा, मामांचं ते नाही मामाला मुळेच नाही. म्हणजे एकमेकाच्या विषयी आत्मीयता किती आहे, आत्मीयता किती आहे. तसं पाहायला गेलं तर हे सगळे मामा उच्च विद्याविभूषित होते, तर हे लक्ष्मण बाबांचा मान राखत होते म्हणतात. नाही खरंच नाही. मोठे म्हणजे मोठे लक्ष्मण बाबांचा आज्ञा पाळत होते मामा. मानाजी जोग महाराज गेल्यानंतर कोण झालता अध्यक्ष? नाही काही दिवस जोग महाराज गेल्यानंतर लक्ष्मण बाबा होते, लक्ष्मण बाबा अध्यक्ष होते. बंकर स्वामी महाराज अध्यक्ष होते. लक्ष्मण बाबा नंतर लक्ष्मण महाराज हे लक्ष्मण बाबा ज्येष्ठ होते वाटतं सगळ्यांना वयाने वगैरे. ते भजन करायचे वाटतं आणि श्रीमंत घराण्यातले. हो, इंदोरला राजाकडे जाऊन कीर्तन करायचे म्हणतात, हिंदीमध्ये, हिंदीत कीर्तन करायचे म्हणतात. आणि ते शिकलेले पण होते म्हणतात, रेल्वेत काहीतरी नोकरीला होते ते. काय नव्हतं. दोघांची माहिती अतूट होती, मामा आणि लक्ष्मण. भजनच लक्ष्मण भाऊ विना घ्यायचे वाटतं, भजनाचा ताल स्वरात पक्के. हा, काकड्याला यायचे, मला नतुसिंग बाबा सांगायचे, काकड्याला यायचे. संस्थेला ही मंडळी म्हणजे फार संस्थाच्या नावारूपाला आली, एकट्यामुळे नाही, एकट्यामुळे नाही. जोग महाराजांनी पहिले 4 खांब तयार केले चांगलं, मग जोग महाराज लगेच गेले. जुने असूनही वास्कर म्हणा, देवकर म्हणा, संस्थेच्या उत्कर्षा समोर मागे पडले. 4 कीर्तनकार तयार नाही करू शकले. काय देवकरात कोण कीर्तन कर, वास्करात तरी काय, मोठे मोठे फडकरी काय. दोंडा महाराज म्हणा कोणी काय, फक्त घरचेच लोक कीर्तन काय, दुसरा कोण करू. संधी दिली नाही नसेल, संधी कुठं दिली, करेल तर आम्हीच करू. ते कोणी बी या 100 वर्षाच्या काळात किती कीर्तनकार पाठवले, आणि जो अधिकारी त्याला बसवलं काय दिवस. जातीवादीचा काय प्रश्न नाही. मग एवढा जो प्रचार झाला तो
वारकरी संप्रदायाचा लोक मोठ्या माणसाचं मत आहे, ब्राह्मणाचे सुद्धा. वारकरी शिक्षण संस्थेमुळे आणि सकाळी काकड्यात टाळ वाजतो, नाही तो टाळ वाजला नसता. भारदस्त पण नाही. आता आपल्याला वाटते 5 कोटी फडणवीसांनी दिले आणि 5 कोटी याला संस्थेची पण द्या. कार्य गौरव आहे, त्याला जाणीव आहे. दोघीचं कोणी कोणाला देत नसतं. पैसा चांगल्या कामात खर्च. मारुतीबाबांना बघितलं होतं गुरु, मारुतीबाबा गुरु त्यांनाही नाही बघितलं तुम्ही? नाही ना, त्यांनी पाहिलं. तुम्ही फक्त मामा पाहिले. मामांच्या नंतर मग रामचंद्र बुवा, हे इकडं आपले भाऊसाहेब, शांताराम बुवा, ही पिढी पण एकदम तयार होती. शांताराम बुवा, भाऊसाहेब, मग कदम माऊली, नत्तुबा, ही कदम माऊली, नत्तुबा, परत घुलेबा, वैद्य महाराज, मधुकर महाराज, ही एक पिढी. आता हल्ली आहे ही एक पिढी. आहे ना, जोग महाराज म्हणजे इच्छा मरणे सामान्य गोष्ट आहे. सामान्य गोष्ट. मामा कीर्तन करायचे, येणे बोधे आम्ही असो सर्व करू हे निर्वाह. त्यामुळे आमचं कीर्तन वेगळं, बुवांचं कीर्तन वेगळं. बुवा जे बोलत होते अनुभव आले अंगा. मामा जोग महाराज स्वतः कीर्तन करायचं, आम्ही ऐकले, येणे बोधे आम्ही करू हे निर्मळ हरिकथा. माझ्यावरून तुम्ही कल्पना करू नका, एवढेच त्याचं समजू नका. म्हणजे टिळकावर रागवणारा एकच मनुष्य, तो म्हणजे जोग महाराज. नाही तो भीडग्रस्त महाराज. नत्तुबा सांगायचे, कोणीतरी ग्रस्तांनी 100 सत्यनारायण केले, सांगता करायची. जोग महाराजांनी सांगतेचं कीर्तन केलं तर फार वसीला कोणाला, टिळकांचा. आणि टिळकाला जाऊन मंडळी भेटली. भेटल्यानंतर असं आहे, तुमच्या बंधाप्रमाणे जोग महाराज काय करेल, कीर्तना करेल, तेव्हा तुम्ही काहीतरी द्या. म्हणून जोग महाराजाकडे गेलं. ते सांगितलं, म्हणलं बळवंतरावला सांगा पांडुरंगाचा भक्त आहे, सत्यनारायणाचा भक्त आहे, मुळीच कीर्तन करतात. ही ताकद सामान्यच आहे. आणि लंडनला गेले होते टिळक, असं उचलून गाडीत ठेवलं. गाडीनं. आणि यांना बंकटस्वामी महाराज, लक्ष्मणबुवा यांना तिथं ठेवलं होतं पुण्यात. तुकारामभाऊ खेडलेकर, ते हे लोक हरिद्वारला चालले शिकायला वृत्तीप्रभात. मारुती बाबा, लक्ष्मणबुवा, बंकटस्वामी महाराज. तुकारामभाऊ म्हणे मलाही जायचं आहे. ते म्हणले ह्याला नका नेऊ म्हणे तुकाराम, तुम्ही जा म्हणे. मग लोकांनी विचारलं काय बरं, तुम्ही परत येताल, हा तिकडेच राहील म्हणे. जोग महाराजांच्या हातामध्ये ती मोठी मंडळी आली, ती फार मोठी मंडळी. एखादा मनुष्याचं काही हिमाळ जोग महाराजाची अभिमान लोकांना. हिमाळ कोणाची? काहीतरी
काहीतरी ईश्वर येऊन समजलं, त्यावरती अलौकिकता दिसते, त्यावरती काहीतरी ईश्वराचा अंश काय केला पाहिजे मानला. गीतेतल्या 10व्या अध्यायाप्रमाणे ज्ञानोबा अस्तित्व सगळं काम करते. आता पालखीच्या वेळेला इतके लोक गोळा करणं सामान्य माणसाचं काम आहे. इथं न सांगता नाही समाज एवढा, न सांगता नाही आपला पैसा खर्च करू वारीला जातात. नाही वैभव कोणाचं, ज्ञानेश्वर अस्तित्व काम करते. ज्ञानेश्वर महाराजचं दर्शन झालं होतं जोग महाराज. जोग महाराज काहीतरी अनुष्ठान केलं होतं आणि सांगितलं जो प्रचार करा म्हणा, प्रचार करा म्हणा. 20 वर्षाचं आयुष्य. हडपळकर, भजाबतराव बाबा, वासकर, मादानकर यांना जोग महाराजाचं झालं. आणखी कोणाकोणाला झालं असेल पण 4 प्रसिद्ध आहे. दर्शन ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष. मादानकर, गुलाबराव आणि हैबत बाबा, हरपळकर, वास्करामध्ये मल्लाप्पा वास्कर. त्यांना झालं होतं माऊलीचं दर्शन. सांगता मल्लाप्पा वास्कर. वास्कराचा देऊळ बिवळ आहे ना तिथं, इंद्रायणीच्या कडेला नाही का मोठा पडे. माऊलींचं आताही दर्शन होतं असं, म्हणजे अधिकारी असेल तर आताही दर्शन होईल ना माऊलींचं. ते 4 प्रसिद्धीला आले. आणखी कोणाकोणाला सांगत बसले का ते मला सत्कार. पूर्वीच्या काळामध्ये अशी मंडळी बसायची ना झाडाखाली. तुम्हाला काय अनुभव आला का काय? काय अनुष्ठानच कुठं केले, त्याच्याकरता काय करायला पाहिजे अनुष्ठान. आता हे अनुष्ठान चाललं जन्मभर शिकवणं चालाय आहे का? जोग महाराजाची आलेली सेवा पण हे अनुष्ठानच आहे ना मोठं. चालायचं सांगेल आला योगा नाही. तुम्ही म्हणा का म्हणा संस्थेचे संबंध आहे ना, आणि टिकणं यायला टिकणं महत्वाचं आहे ना. निष्कलंक जीवन गेलं तुमचं. काय तुमच्या जीवनात काहीच कुठं दाग लागला नाही कसल्याच बाबतीत. आता आप्पा किती मूर्ख आहे नाही का. सेक्रेटरी होता बा. बरं मोठी बाबची कृपा होती त्याच्या, पण त्याला टिकवता नाही. तुम्ही समन्वय साधला तुमच्या बाबतीत, म्हणजे आर्थिक बाबतीत कधी कोण काय बोलत नाही. बाकीचं चारित्र्याच्या बाबतीत कधी काय तुम्ही फार जपलं. म्हणजे कसं काय संबंध, म्हणजे कसला आक्षेप नाही. हाच अनुभव आहे महाराजांची कृपा. संस्थेशी संबंधाला मागचे काहीतरी पुण्य घेतले नाही. पण तरी बाबा हे तुम्ही समाजात राहून सुद्धा तुमचं चारित्र्य हे ते किती टिकवलं तुम्ही. वाहत गेले नाही तुम्ही. नाही मला म्हणायचे नाही. गजानन महाराजाकडे म्हटलं होतं शिकवायला, देवकरांनी केलं होतं. देवकर माऊली होती ना, त्यामुळे मारुतीचे इथं जरा शिकवायला. आम्ही म्हटलं एक धरला चित्ती कशाला सोड बंद करा. जसं असेल तसं थोडे संस्थेमध्ये कुठेही चालतं, वादळ निर्माण होत असतात. शांत चालायचं त्याचं. कुठे नाही, काँग्रेसमध्ये नाही का भाजपमध्ये नाही. थोडं संस्थेत होत असते, पण त्याला काही फारच महत्व नाही. तुम्ही काही मग हरिद्वार काशी वगैरे, हरिद्वार काशी ऋषिकेश जाऊन काही अध्ययन केलं का? नाही बा. मामांचे वाक्य सांगू का, ते आम्ही आपले 4 वर्ष सुटल्यावरती मला म्हणत होतं काय व्हायचं आहे. म्हटलं बाबा
कशा करता आला? म्हणलं मुक्त होण्याकरता. माझं पुण्याला कवीश्वर वगैरे होते शिकवणारे पोरं. मामा म्हणायचे आपल्या संप्रदायात मुक्ती नका म्हणे, दुसरीकडे जाण्याची काय आवश्यकता आहे? हा आपल्यासारखं काही कमकुवत आहे का? मग आपल्या संप्रदायात सुद्धा काय मुक्ती इथं काय शास्त्रीय पंडित झाला म्हणजेच मुक्त होतो असं वारकरी काय होतो हे त्यांचे वागतो कोणाचे. वारकरी संप्रदायात काय कमी आहे? बरोबर. इथं निष्ठा ठेवून राहिलं तर ज्ञानोबाला इथंच मुक्ती देतील, तुकाराम महाराज मुक्ती इथंच देतील. आता ज्ञानेश्वरी काय मुक्ती देत नाही का? बरं. आता मोठे मोठे झाले मंडळी, कुठं त्यांनी काही करू नये असं नव्हे, पण देशात आपल्या ह्याच्यामध्ये शिक्षण घेऊन जे साधलं तेच आपल्या लोकांनी सुद्धा साधलं. वारकरीचा ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी. मग पण हे लोकेशना विद्येशना दारेशना सुटणं कठीण आहे. ह्याच्यावर तुम्ही कोणत्या कशा विजय मिळवला? म्हणजे कृपा आहेच, समजा जोग महाराजांची होती, मामांची होती, तुम्ही वैयक्तिक पण तसे राहिले ना. तुम्ही संस्थेच्या या प्रवाहातच राहिले काय? बाहेर प्रवासात वर्षभर शिकवलं तुम्ही? वर्षभर शिकवायला देव अथवा न देव, शिकवायला देव अथवा न देव काय असेल, पण एकनिष्ठता म्हणजे एकनिष्ठता. भाऊसाहेबांची वाक्य झाले. कधी कधी आता हे आप्पा आहे म्हणा, थोड्या संस्था आहे ना, आपल्याला एखादं पद देव अथवा न देव, शिक्षकाचं ठेवू अथवा न देऊ, पण निष्ठा म्हणजे निष्ठा कधी कधी होत असते काही ना काहीतरी बाचाबाची म्हणा किंवा काही म्हणा. निष्ठा म्हणजे निष्ठा. आता कल्पना करा, आपण शिक्षक म्हणून शिकवू, उद्या दुसऱ्याला दिला तरी आपली निष्ठा जशी आहे तशी, पद देव का न देव, न देव, पदाशी काही संबंध नाही. संस्थेची सेवा करायची, सेवा करायची, म्हणजे जी वाटायला येईल ती करायची. ते नत्व सांगायचे. कोणतरी एक श्रीमंताचा पोरगा आला होता संस्थेमध्ये, मग काम वाटप बसायचे. 8 दिवस घंटा याने वाजवायचे, अमके दिवस याचे प्रत्येकाचे नियम पाळ्या द्यायचे. संडास टोपल्याचे संडास असायचे, त्याचे टोपल्याचे संडास साफ करण्याकरता ते पोरावरती पडल्या. तो श्रीमंताचे पोर होते. ते म्हणले बुवा आमच्या घरी म्हणे हे कामगार लोक काम करतात आणि मला हे काम सांगता का म्हणे कोणतं संडास जा. मारुती बाळून सांगितलं श्रीमंत असतील दुपारचा असतील, आम्ही सांगितलं ते काय केलं पाहिजे. आणि जर तुला करायचं ना आताच्या आठात बळकटी बांध आणि चालू लाग, इथे जमणार नाही. मग इथं बुवा स्वतःच करायची, स्वतःच काम करायचीच माणसं है ना. आता भाऊसाहेबांनी पाठवले ना, त्याला कल्पनाच नाही इष्टिकले जाय म्हणून. मग ते भंडारा डोंगरात ज्ञानेश्वरी ते मोठ्या मारुतीबा सांगायचे. त्यावेळेला आळंदीला गिरणी कुठली, मग ते ज्वारी घेऊन डोक्यावरती कुठे जायचे सरोडीला.
हे भाऊसाहेबांनी काम केलं इंदुरीला. इंदोरीला. लाकडं गोळा करायचे, स्वयंपाकाचे. मग रामचंद्र भाऊनी पत्र पाठवलं, म्हणले तुमच्याकडे आलेला विद्यार्थी आहे, तो फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट आहे, फर्ग्युसनमध्ये का. मग संस्थेचा हे केलं, दृष्टी बदलली. हो. रामचंद्र बुवांचे आणि मारुती बाबांचे संबंध होते. संबंध. रामचंद्र भावाला स्वामी महाराजाची माळ होती. असं ना, बंकर स्वामींची. बंकर. बरोबर. आपल्याला कीर्तन करायचं आहे. कीर्तन समजावून द्यायचे होते. हे रामचंद्र असं कीर्तन करायचं या अभंगामध्ये. बंकर स्वामी महाराज. नाही, बंकर स्वामी महाराज. चांगला अभिमान. मी बंकर स्वामीचा काय शिष्य आहे. त्यांचा कसं काय संबंध आला बरं? त्या काळामध्ये बंकर स्वामी इकडे यायचे का तुमच्या विदर्भात? नाही, तर ते वारीमुळे फार प्रसिद्धी. जसे धोंडा महाराज कुठं गेले नाही, हे गेले नाही, पण वारीमुळे ते वारीमध्ये कोणाच्या कीर्तनाला जावं, कोणाच्या प्रवचनाला जावं, आपोआप काय प्रसिद्धी होते ना. वारी साधन म्हणजे प्रसिद्धीचं साधन आहे. बंकर स्वामी महाराजांची कीर्तनात फार प्रसिद्धी होती. आपण काही पाहिलं नाही. लिखाण आहे माझ्याकडं वया आहेत बंकर स्वामी लिहिलेल्या. अमृतबाजींच्या वया होत्या ना, त्याच्यात असं लिहिलंय माधवबागचे कीर्तन, बंकर स्वामीचे कीर्तन. माधवबागची बरीच कीर्तन लिहिलेत. हा, मामांची जी कीर्तन आहेत ना, अमृतबाजींचे वय आहे. मी पाहिलं ना तेव्हा, ते मी ते झेरॉक्स काढून घेतले होते. ते मस्त तसे माधवबागचे हे कीर्तन, माधवबागचं ते कीर्तन, आणि बंकर स्वामी महाराजांची कीर्तन असं पण लिहिलंय. एका अभंगावर 4-4 दिवस. काय आईच्या उदरामध्ये किती जास्त दिवस, 13 महिने का किती. 13 महिने. एक विभूती होती, आणि त्याच्यात पुन्हा जोग महाराजाचा संबंध. जोग महाराजांच्या कीर्तनामध्ये गळ्यात मृदंग असे वाजवत चाली म्हणण्याचं काम बंकर स्वामी महाराज. आणि जोग महाराजांचं कीर्तन घ्यायचं, वशिला कोणाचा बंकर स्वामी महाराजांचा वशिला. जोग महाराज हे बंकट काय काम. महाराज लोक आले, तुमची तारीख पाहिजे, जातो कोण त्याच्यात. जोग महाराज घाबरायचे लोक जायला. सिंहाधार का मागत तिथे कुठे जाते. मामांचं तसं होतं, लोक जात नव्हते म्हणतात जास्त, घाबरायचे लोक जायला. म्हणायचे काय काम आहे, चालू लागा. काय बुवा, काय किती मोठा माणूस असू द्या. एकदा मामाने विणा घेतला, संभाजीराजाची ताकद. बसा तिथंच. म्हणायचे तिथंच. आपल्या लता मंगेशकरला चाल म्हणून दिली. दिवेकरांच्याकडे कीर्तन होतं. अमृतभाऊ सांगायचं आम्ही टाळ करेन. पहिली चाल झाली, दुसरी चाल झाली, शेवटच्या चालली का आता लता मंगेशकर आले होते. मग लोकांनी सांगितलं बा लताबाईला काय करू द्या, तिला सांगितलं मला मामा म्हणजे तिथंच बसू द्या, तिथंच बसू द्या. परंपरा पडल ना तशी. चाल नाही म्हणून म्हणजे का दाखवणी म्हणून माझ्या कीर्तनात लताबाई. शिस्त म्हणजे शिस्त नाही. आचरण शुद्ध माणसं होती. नवी संस्थेची घटना फार सुंदर आहे. त्यांनी बदलली पहिली घटना,
आता या मधल्या स्कीम मध्ये बदललंय सगळं. आता ते परत पहिलं आणलं पाहिजे. पहिला वाना उत्पादने मला हे दिलं होता पत्र त्याच्यामध्ये तुम्ही मुलींना का शिकवत नाही, त्यांना काही बुद्धी नाही का असं. मग मी ते संधीवर बोलायचं म्हटलं हे बा वास करायचे नियम अजून तसेचे तसेच, अजून इलेक्ट्रिक हे लावत नाही. काय लावतात? दिवाच लावतात. त्यांना तुम्ही सांगा ते घटना बदला कोणाला वास करा. ती घटना आपली फार सुंदर. तरुण पोरांनी तिथं कुठं एकदा अपकीर्ती झाली म्हणजे भरून निघते का? नाही. आता सगळ्या संस्थावर आक्षेप आलाय आळंदीत, पण वारकरी शिक्षणामध्ये बोट दाखवत नाही कोणी. ते कलेक्टर म्हणतात तिकडे जायचं नाही, बाकी तपसा सगळं. त्याचं कारण काय? परंपरा आहे ना. परंपरा दूरदृष्टी माणसं. आपले कीर्तन करायचं. आपले बोलवायला आलं नाही कोणी. नाश्ता तशी तुमची कीर्ती आहे. चैतन्याने एक वाक्य जोग महाराजांनी सांगितलं ना, दोन ह्या पोरगा काय करतो बा, आईने ठरवलं होतं वडिलांनी वकील झालं. म्हणले आपल्या घराण्यात वकिली नाही, ही सेवा आहे. नाहीतर म्हणले वकील झाले असे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खोटं. आज आम्हाला ही स्थिती प्राप्त झाली. परंपरेने जोग महाराज मान्य केलं कोणी कीर्तनात आठवत नाही तर म्हणजे वकील झाला असतो तर लांडील वाढे खोट्याचं कारण खऱ्याचं खोटं. आणि जे मिळालं ते जोग महाराजांच्या शब्दामध्ये टाकायचं. काय शब्द असेल म्हणजे दुंड महाराजच्या बाबतीत बोलले का? दुंड महाराजांच्या बाबतीत का त्यांच्या वडिलांच्या बाबतीत? नाही, दुंड महाराज लहान पोरगा होता. दुंड महाराजच्या बाबतीत बोलले आणि त्यांच्या वडिलांच्या पाशी बोलले होते. मग ते पोराला आणलं ना दुंड महाराजांना ना. हा लहान होता ना. म्हणला पोऱ्या काय करतो बा, आई वडिलांनी सांगितलं की बायाला काय करायचं आहे, वकील करायचं आहे. मग जोग महाराज आपल्या घराण्यामध्ये ही परंपरा नाही. आपल्या घराण्यात विद्येची काय परंपरा आहे. वकील म्हणून काय करणार आहे हे सांभाळलं पाहिजे असं कोण म्हणाला? जोग महाराज. दुंड महाराज लहान होते. ते त्यांचे शब्द कामी आले. हो, दुंड महाराजचे वडील होते म्हणून ते आज नावाजलेलं घराणं झालं. देगलूरकर घराणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं घराणं. आणि म्हणून 2 दिन याच्यात तयार आहे. याच्यातही तयार आहे. भक्तीतही त्यांचा प्रसंग आला तर आमंत्रण सोडून ते भजन टाकणार नाही. एकनिष्ठ आहे. शिव ओलांडायची नाही म्हणजे भक्ती पाहतो तशीच आहे. घेण्यासारखं आहे. आणि विद्वत्ताही आहे. आणि त्याचा परिणाम लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे. मी बरेच वेळा पाहिला भजनाकरता प्रवचन मान्य करत नाही. भजन म्हणजे भजन. ते भजन कोणतं करते हे हे नाही, पण भजन भजन नाचून बिचून ते जाऊ. आपल्याला भक्ती घ्यायची, भक्ती घ्यायची त्याच्या बाबतीत म्हणावं लागतं.